नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मंडळी, प्राचीन काळापासून आपण निसर्गावर श्रद्धा ठेवली, कारण निसर्गातच आहे प्रत्येक रोगाचं उत्तर. आज आपण पाहणार आहोत काही असे आयुर्वेदिक उपाय जे तुमच्या त्वचेला केवळ रोगमुक्तच नव्हे तर नवसंजीवनी देतात. शरीर हे पंचमहाभूतांचे मिश्रण आहे आणि त्या शरीरावर जेव्हा त्वचेसारख्या नाजूक भागांवर चर्मरोग दिसू लागतात तेव्हा केवळ शरीर नव्हे तर मन देखील अस्वस्थ होतं. पण आयुर्वेद सांगतो, नैसर्गिक उपचार हे फक्त शरीर नव्हे तर आत्म्यालाही बरं करतात. आज मी तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहे जे फक्त आजीबाईंच्या पेटाऱ्यातलेच नाही तर हजारो वर्षांच्या अनुभवातून सिद्ध झाले आहेत. पांढरे डाग म्हणजे त्वचेतील वर्णद्रव्याचा अभाव, पण हा अभाव भरून काढायची ताकद हळदीमध्ये आहे. दररोज 4 ग्रॅम हळद अर्धा लिटर दुधाबरोबर 6 महिने घ्यावी. ही एक सोपी पण शक्तिशाली प्रक्रिया आहे जी रक्तशुद्धी, रंगवृद्धी आणि पेशींना पोषण देण्याचे काम करते. जर डाग छातीवर किंवा हातावर लहान लहान स्वरूपात असतील तर काळा चहा हे एक उत्तम औषध आहे. दिवसात 4-5 कप काळा चहा सलग 6 महिने घ्या. चहात असणारे टॅनिन्स त्वचेला उष्णता देतात आणि वर्णच्युत भाग जागा करतात. तुळस ही साधी वाटणारी पण अतिशय प्रभावी औषध आहे. 25 ते 30 ताजी तुळशीची पानं वाटून 60 ग्रॅम गोड दह्यात किंवा 1.5 चमचा मधात मिसळा आणि सकाळी न्याहारी आधी हे मिश्रण घ्या. दिवसातून 3 वेळा काही महिन्यात सातत्य ठेवा. आतून शरीर शुद्ध करणं आणि बाहेरून उपचार करणं दोन्ही एकाच वेळी झालं पाहिजे. म्हणून कडुलिंबाचं तेल रिकाम्या कॅप्सूल्समध्ये 8-8 थेंब भरून सकाळ संध्याकाळ घ्या आणि त्याच तेलाने डागांवर मालिश करा. 6 महिन्याचं हे एक संयमाचं काम आहे, पण परिणाम कधीच नाकारता येत नाही. प्रकृतीला पुन्हा संतुलावर आणण्यासाठी अगदी अनोखा उपाय म्हणजे केळीचे वाळलेली पानं आगीत जाळा. त्या राखेचा लेप तयार करा आणि त्यात थोडं लोणी किंवा तूप मिसळा आणि दिवसातून 3-4 वेळा डागांवर लावा. 2-3 आठवड्यात फरक दिसायला लागतो. त्वचा जणू नवीन सुरुवात करत आहे असे वाटते. खाज आणि खरूज यांचा त्रास एकदा सुरू झाला की स्वस्थ बसू देत नाही. अशा वेळी आयुर्वेद सांगतो, गाईचं शेण कापडात बांधून पिळा, त्यातून जे पाणी निघेल त्यात रॉकेल मिसळा आणि जखमीवर लावा. पण लक्षात ठेवा, हे लावण्याआधी जखमीला थोडंसं खाजवावं जेणेकरून औषध आतपर्यंत पोहोचेल. त्याचवेळी रोज सकाळी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मध घालून प्या. हा उपाय शरीरातील उष्णता संतुलित करतो आणि त्वचेला संरक्षण देतो. राईच्या 250 ग्रॅम तेलात बकरीच्या लेंड्या 50 ग्रॅम टाका. या उकळा आणि तयार झालेले तेल खरूज असलेल्या त्वचेवर लावा. अर्धा तास तसंच ठेवा. मग कोमट पाण्याने स्नान करा आणि कडुलिंबाची पानं उकळलेलं पाणी वापराल तर त्रास लगेच कमी होतो. डाळिंबाचं साल आणि लसूण वाटून तयार केलेला लेप खाजेवर लावणं उत्तम राहील. हा घरगुती उपाय आजही अनेक आदिवासी भागात वापरला जातो आणि चमत्कारिक परिणाम दाखवतो. देवीच्या व्रणाचे डाग हे केवळ शारीरिक नाही तर मानसिक जखमा बनतात. पण काळे तीळ आणि पिवळी राई समप्रमाणात घेतली आणि कच्च्या दुधात वाटली तर हा लेप दिवसातून एकदा डागांवर लावा. तुरीची डाळ, आकडीचा रस, गुलाब पाणी, दूध, हळद, लिंबाचा रस आणि ग्लिसरीन हे सगळे मिसळून बनवलेला जाडसर लेप चेहऱ्यावर लावल्यावर देवीचे व्रण फक्त नाहीसे होत नाहीत तर त्वचेला एक नवसंजीवनी मिळते व चेहरा फुलतो. एक्झिमा हा सतत सतावणारा आणि खोरवर जाणारा त्रास आहे, पण यावरही आयुर्वेदात एक साधा उपाय आहे. 250 ग्रॅम राईचं तेल उकळा, त्यात 50 ग्रॅम कोवळी कडुलिंबाची पानं टाका. जळेपर्यंत उकळा आणि थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा. दिवसातून 4 वेळा एक्झिमा असलेल्या भागावर लावा आणि तुम्ही बघाल की हा त्वचेचा संघर्ष हळूहळू संपतो. शरीर, मन आणि आत्मा यांचं नातं खोल आहे. आयुर्वेद फक्त उपचार नाही, ती एक जीवनशैली आहे. या उपायांचा उपयोग करताना संयम, श्रद्धा आणि सातत्य ठेवा.
कारण निसर्ग एकदम उत्तर देत नाही, तो संधी देतो. आपल्या आरोग्याचा सर्वात मोठा वैद्य आपणच आहोत. नवीन माहिती, उपाय आणि अनुभवांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.